आज आपण प्रॅक्टिस सेट 14.2 अभ्यासणार आहोत. आपण पान नंबर 90, 91, 92 तीन पानावरची पुस्तकात सोडून दिलेली गणितं आपण 4 गणितं अभ्यासली आहेत. आता त्याच गणितावर आधारित प्रॅक्टिस सेट 14.2 ची गणितं आहेत ती आपण पाहणार आहोत. आता मी काय करणार आहे, प्रत्येक वेळेस कॅल्क्युलेशन काय करून देणार नाहीये. जे सोपं आहे ते तुम्हाला सोडवायचं आहे. त्यामुळे आता थोडंसं मी फास्टली घेणार आहे. खरं तर हा अभ्यास तुम्ही घरी करायचा आहे, पण तरी पण मी या ठिकाणी समजून सांगतो. बघा, पहिलं बघा, ऑन द कन्स्ट्रक्शन वर्क ऑफ फ्लायओव्हर ब्रिज देयर आर 320 वर्कर्स. 320 मजूर आहेत. म्हणजे पी झाला 320 इनिशियली, सुरुवातीला. म्हणजे एका उड्डाणपुलाच्या बांधकामावर सुरुवातीला इनिशियल म्हणजे सुरुवातीचं जर दिलेलं असेल, सुरुवातीला 320 मजूर होते, त्याला आपण पी म्हणायचं. द नंबर ऑफ वर्कर्स वेर इनक्रीज बाय 25% एव्हरी. इनक्रीज वाढ आली. इनक्रीज म्हणजे वाढणे. इनक्रीज शब्द आला तर आर मध्ये बदल करायचा नाही. 25% आर बरोबर 25%. मराठीमध्ये बघा, दरवर्षी 25% मजूर वाढवण्यात आले. 25% मजूर वाढले, वाढ आली आहे, आर मध्ये बदल करायचा नाही. घट घसारा डिक्रीज, लेस तर वजा घ्यायचा आर. एव्हरी इयर फाइंड द नंबर ऑफ वर्कर आफ्टर 2 years. 2 वर्षांनी 2 years 2 वर्षांनी यू हॅव टू फाइंड नंबर ऑफ इयर्स, नंबर ऑफ वर्कर्स. 2 वर्षानंतर मजुरांची संख्या काढा. म्हणजेच तुम्हाला 2 वर्षांनी मजूर एचं सूत्र वापरावं लागेल. या ठिकाणी एचं सूत्र वापरा. एच्या सूत्रामध्ये किती भरा, पी कंसात 1 अधिक आर भागिले 100 चा n घात. पी म्हणजे 320, 1 अधिक आर म्हणजे 25 छेद 100 आणि n म्हणजे 2. किती सोपं कॅल्क्युलेशन बघा. 25 चौक 100, 1 अधिक 1 छेद 4 चा वर्ग, 4 आणि 1 5 होईल, 5 छेद 4, 5/4 ब्रॅकेट स्क्वेअर होईल. राईट डाऊन 2 टाइम्स, वर्ग आहे म्हणून वाचायला स्क्वेअर आहे म्हणून 2 टाइम्स. 4 × 8 = 32, 4 दुने 20 गुणिले 5 × 5 = 25, 1 0 तसंच 25 दुने 50. सो आन्सर इज 500. उत्तर किती असेल? 5000. इतकं सोपं गणित आहे बघा. कळलं का नाही कळलं? ओके. दुसरं, एका मेंढपाळाकडे 200 मेंढ्या असतील, परत पी बरोबर 200. दरवर्षी त्यांच्या संख्येत 10% वाढ होते. वाढ म्हणजे आर वजा घ्यायचा नाही. तर 2 वर्षांनी त्याच्याकडे किती मेंढ्या होती? इंग्लिश मध्ये पहा. अ शेफर्ड हॅज 200 sheep विथ हिम. 200 sheep म्हणजे पी. फाइंड द नंबर ऑफ sheep विथ हिम आफ्टर 3 years. प्रिंटिंग मिस्टेक आहे. 3 years 2 year करून घ्यायचं. 14.2 मधलं n बरोबर 2 years. इन द नंबर ऑफ sheep इज 8% एव्हरी इयर. 8%. Instead of 8% take 10%. आर पर्सेंट टक्के येतं. आर बरोबर 10 घ्यायचं. मग मला वाटतं तुम्हाला सोडवता येईल. सोपं गणित. सूत्रात किती भरा, 1 काढायचं. तिसरं गणित. इन अ फॉरेस्ट देर आर 40,000 trees. एका बाहेरनं 40,000 झाडे आहेत. पी बरोबर 40,000. फाइंड द एक्सपेक्टेड नंबर ऑफ ट्रीज आफ्टर 3 years. 3 years. इफ द ऑब्जेक्टिव्ह इज टू बी इनक्रीज, शब्द इनक्रीज वाढव. द नंबर ऑफ रेट 5%. आर बरोबर 5%. काही बदल करायचा नाही. परत पहा, एका 40 झाडं होते. दरवर्षी 5% दराने वृक्षवाढीचं उद्दिष्ट ठेवलं. वाढीचं आर बरोबर 5. तर 3 वर्षानंतर n बरोबर किती आणि हेच काढायचं तुम्हाला. सोपं आहे बघा. 40,000, 1 अधिक आर ची किंमत 5 आणि n ची किंमत 3. 5 × 10 म्हणजे किती आलं हे? 1 अधिक 1 छेद 20 च्या डोक्यावर 3 आहे. 20 अधिक 1 21 + 1 21. आलं का? किती वेळा आली ना? क्यूब आहे, घन आहे, 3 झाल्या.
1 2 3 शून्य गेले, 20 राहील, 10 राहील, 5 गुणाकार करतो तुम्हाला. सो दॅट इज द आन्सर. पहिले 3 गणित एकदम सोपे, काहीच विशेष नाही त्याच्यामध्ये. ओके. चौथं गणित नीट वाचायचं बरं का. कॉस्ट प्राइस ऑफ मशीन इज, मशीनची खरेदी किंमत आहे. कॉस्ट प्राइस ज्याला आपण पीस म्हणतो, 2,50,000. इफ द रेट ऑफ डिप्रिशिएशन, आता डिप्रिशिएशन म्हणजे आर वजा घ्यायचा आहे, आर 10%. फाइंड द डिप्रिशिएशन इन द प्राइस ऑफ द मशीन आफ्टर 2 years. आफ्टर 2 years. मराठीत असतं बरं का. आज एक मशीन 2,50,000 रुपयाला खरेदी केली. खरेदी किंमत म्हणजे पी. ओके. घसाऱ्याचा दर, घसारा घट आलं की आर वजा घ्यायचा, हे सगळ्यात महत्वाचं. 10% आर बरोबर वजा 10. तर 2 वर्षानंतर मशीनची किंमत एन बरोबर 2. सूत्रात किमती भरा बघा. 2,50,000 आर ची किंमत वजा आहे बघा, आणि याची किंमत 2. आता हीच पाहिजे सगळ्यात महत्वाची, ही सगळ्यात महत्वाचं. अधिक वजा वजा, प्लस मायनस मायनस. वन मायनस 1/10. 1 वजा 1/10 स्क्वेअर. 1 वजा 1/10 चा वर्ग. 10 वजा 1 म्हणजे 9. 10 minus 1 9/10. आता किती वेळा लिहायचंय? 2,50,000 स्क्वेअर आहे म्हणून 2 टाइम्स, वर्ग आहे म्हणून 2दा. 1 2 1 2. 2500 गुणिले 81. 9 9 81. 2 शून्य. 25 नाही बरं, 25 1 25. 25 8 200. 202 होईल. 2,02,500. 2,0500 रुपये होईल. किती गणित चाललंय आपलं? 5. चौथं चाललंय बघा, चौथं गणित. काय चुकलं? $2,50,000 रेट ऑफ डिप्रेशन 10. फाइंड डिप्रेशन इन द मशीन आफ्टर 2 years. एन बरोबर 2. बरोबर आहे. अर्धा आहे. 2,50,000 आहे. 2,50,000. 1 अधिक वजा 10/100. 1 वजा 10/100. 1 वजा 1/10. 10 वजा 1 9/10. 2,50,000 तसंच. 9/10 9/10. 2 शून्य गेले. 2500 तसंच. 9 9 81. 2 शून्य तसेच. 81 गुणिले 25. 5 1 5 5 8 40. बरोबर आहे. बघा, या ठिकाणी उत्तर जे आहे, पाठीमागे उत्तर येत नाही आपलं, काहीतरी वेगळंच उत्तर येत आहे. पण माझ्या माहितीप्रमाणे आपले कॅल्क्युलेशन्स ओके आहेत. 10% द डिप्रेशन इन द प्राइस मशीन आफ्टर 2 years म्हटलं त्यांनी. चौथं गणित 14.2. 1 2 3. चौथं 47,500 म्हणतायत ते, पण 47,500 काही येत नाहीये. हा सॉरी. यू हॅव टू फाइंड डिप्रिशिएशन म्हणजे किमतीमध्ये घट. आता ही एवढ्या रिकामी लागेल. हे झालं ए, सॉरी. मग सी आहे बरोबर ए मायनस पी. 2,50,000 ए. सॉरी, ए किती आली? 2,02,000. बघा, डिप्रिशिएशन मूळ किंमत 2,50,000 होती, वजा आता किंमत येणार आहे 2,02,500. मग 2,50,000 2,02,500
हातचा घ्या, हातचा द्या. 10 5 गेले 5, 9 2 गेले 7, 4 तसेच. नीट पहा. तुम्हाला 2 वर्षानंतर मशीनची किंमत खरेदीपेक्षा किती कमी होईल असा प्रश्न आहे. 2 वर्षांनी किती होईल नाही, खरेदीपेक्षा किती होईल. ही खरेदी वजा 2 वर्षांनी होणारी किंमत, दोघांचा फरक 47,500 रुपयांनी कमी होईल. ओके, यू हॅव टू फाइंड डिप्रिशिएशन काढायचं. यू हॅव टू फाइंड डिप्रिशिएशन. सो डिप्रिशिएशन म्हणजे घट बरोबर 2,50,000 वजा 2,02,500 बरोबर 47,500. या ठिकाणी 5वं गणित पाहूयात. 5वं गणित वाचतोय बघा. एका मुद्दलाची दशादशे 16 दराने R बरोबर 16 चक्रवाढ व्याजाने 2 वर्षांची N बरोबर 2 रास म्हणजे A 4036.80 तर 2 वर्षात झालेले व्याज काढायचे. व्याज नीट गणित वाचा. एका मुद्दलाची मुद्दल दिलेली नाहीये. दशादशे 16 दराने R बरोबर 16 चक्रवाढ व्याजाने 2 वर्षांची रास A बरोबर 4036.80 रास दिली. 2 वर्षात झालेले व्याज काढायचे. बघा आता A बरोबर P प्लस CI किंवा आपलं सूत्र आहे बघा. CI बरोबर A वजा P. यात किमती भरा. CI काढायचंय. A पण माहित नाही, सॉरी CI पण माहित नाही, P पण माहित नाही. तुम्हाला त्यांनी क्लिअर कट म्हटलंय. 5वं गणित. तर 2 वर्षात झालेलं व्याज काढायचंय. व्याज पण नाही, मुद्दल पण नाही, दोन्ही दिलेलं नाहीये. त्यामुळं आता इंग्लिश मधलं गणित वाचतो बघा मी. फाइंड द कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे CI काढायचे. द अमाउंट ऑफ सर्टन प्रिन्सिपल P बरोबर क्वेश्चन मार्क आफ्टर 2 इयर 2 वर्ष आहे N बरोबर 2 इज अमाउंट ऑफ सर्टन प्रिन्सिपल इज अमाउंट इज म्हणजे A ऍट द रेट 16 PCP 16%. ओके, या ठिकाणी A चं सूत्र वापरूया. P कंसात 1 अधिक R भागिले 100चा N घात. A ची किंमत टाका 4 बरोबर. P माहिती नाही, 1 अधिक R माहिती आहे 16 आणि N ची किंमत किती आहे 2. बघा 4 4 चौक 16 1 अधिक 4/25 चा वर्ग. फक्त विचारले भागल्यात बेरीज 25 आणि 4 29 होईल. वर्ग आहे, स्क्वेअर आहे. राईट डाऊन 2 टाइम्स 2 ला लिहा. या ठिकाणी भागिले गुणिले होईल. 4036.80 गुणिले 25 गुणिले 25 आणि भागिले 29 गुणिले 29 इकडे राहील P. हे सोडवायचंय. तुम्हाला P मिळेल. P मिळाला की तुम्ही म्हणायचं CI बरोबर A वजा P. इथं A टाका, P टाका, तुम्हाला मिळेल CI. कळलं? कॅल्क्युलेशन अवघड आहे, काळजीपूर्वक करा. 4036.80 भागिले 29 बरोबर. 5 9 45 5 10 14 145 होते. 5 9 45 5 10 14 4 29 गुणिले 4 4 9 36 4 8 3 11 16 होते. 3 3 9 27 3 2 6 2 8 29 3 87 17 13 30 होईल. करून घेतला 6. हो सॉरी 7 6 13 26 आहे. करून घेतला 6. 29 9 9 9 81 2 8 8 26
9 1 9 9 9 81 8 8 सर 261 90 261 खाली राहिले 5 पॉईंट नंतरचा 8 खाली येतोय म्हणून पॉईंट वर जाईल 29 दुने 58 वरून 0 घातला म्हणजे पहिला 29 चा भाग जाईल 139.20 आता दुसऱ्या 29 ने भागू आता 29 चोक हे 29 145 आहे चोक 116 3 2 29 8 8 9 12 8 16 7 232 आहे बघा 29 7 8 पॉईंट 2 खाली घेतला म्हणजे 29 4.8 आलं बघा 4.8 आलं म्हटल्यानंतर हा पी इकडून घेतो 4.8 गुणिले 25 गुणिले 25 625 आता 625 ला 4.8 ने गुणा 48 ने गुणा 625 गुणिले 48 8 पंचे 40 8 दुने 16 4 20 सगळे 48 2 50 4 पंचे 20 4 दुने 8 2 10 24 आणि 25 30,000 आणि एक घर पॉईंट द्यायचं म्हणजे पी आला 3,000 आणि हे किती होता 4036.80 वजा 3,000 म्हणजे 1036.80 आला सी आय ठीक आहे या ठिकाणी आपलं 5वं गणित पण संपलंय 6वं बघा थोडीशी गणित आता असं करूयात आपण पहिली 5च ठीक आहे उरलेली 5 आपण पुढच्या तासाला पाहूया ठीक आहे थांबूया धन्यवाद